आणि सगळ्यात पहिलं प्राधान्य हे बोलण्याला न देता ऐकायला प्राधान्य द्यायला चालू करा. आता इथे बरेच जण कन्फ्युज होतात, इथे गोंधळ करतात बरेच जण. ते म्हणतात ऐकायचं म्हणजे शांत राहायचं का? कस्टमर आलाय, कस्टमर म्हणतो की स्पेसिफिक काय तुमचं रिक्वायरमेंटचं नांगर आहे का? तुम्ही बोलतच नाही. तुम्ही म्हणाल नाही आता कालच ठरवलंय बोलायचं नाहीये, असं चालेल का? असं नाही, त्याला एक रूल आहे. असं म्हणतात की 20% बोला, 80% ऐका. आपण काय करतो, 80% बोलतो, 20% ऐकतो. इतके बोलायची गरज नाहीये. मग कशाची गरज आहे? तुम्ही म्हणाल मग आपण नाही बोललो, तोही बोलत नाही, मग कसं? प्रश्न विचारण्याची कला पाहिजे, समोरच्याला बोलकं करता आलं पाहिजे. समोरच्याला ज्यावेळेस तुम्ही बोलकं करताल म्हणजे 20%मध्ये पहिला रूल आहे, लिसनिंग म्हणतात त्याला. ऐकण्याची कौशल्य शिकणं गरजेचं आहे. ऐकण्याच्या कौशल्यामध्ये पहिला रूल आहे 80-20चा. 20% बोलायचे, 80% ऐकायचे. आता मी परत म्हणतो की गोंधळ नका करू. इथे गोंधळ होतो. काय होतो, 20%च बोलायचं म्हणजे आपण मोजून मापून बोलतो, तसं नाही. समोरच्याला बोलकं तर करावं लागेल. तुम्ही बोलणार नाही, तोही बोलणार नाही. जेवढा सेल होतो तेवढा पण नाही व्हायचा. सॅटिस्फाय कधी होतो, ट्रस्ट बसल्यानंतर होतो. ट्रस्ट कधी बसतो माहितीये तुम्हाला? ट्रस्ट ह्या वेगळ्या वेगळ्या पायऱ्या आहेत. ट्रस्ट कधी बसतो एखाद्याचा, पण त्यातली एक स्पेसिफिक पायरी आहे ना, ज्यावेळेस समोरच्याला ऐकल्यासारखं वाटतं. दुसरी टेक्निक आहे अनइंटरप्टेड लिसनिंग. समोरचा व्यक्ती बोलत असताना त्याचं बोलणं कापू नका.